चला एक छोटा ब्लॉक होऊन जाऊ द्या आता. जनावरांचा बाजार साळेगाव. नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहे साळेगाव येथे बाजार बघण्यासाठी. गाडीवर बसून निवांत आलो आपण आपल्या गावापासून. बाजार बघा. वेगवेगळ्या प्रकारच्या गाया असतात इथे. इलायती, गावरान, गावठीपणा, नंतर जर्सी. कडीच्या कोणी आता शिकी त्याला काय सडा पारून बेचित नाही तिथं. वासरू का काही जाती कोणत्या बी पिऊ देत पण आम्ही तसं केलेलं नाही. जी आहे ती सांगून देते, काही फरक नाही होय. नाही तो का आणून पाहता ती पिऊ देते. हा पण ती आपण जी आहे ती सांगून देते, काही बंद नाही. आपण सगळं गांधावले माणसं कोण बसला तिथं हे करीत तसलं काय नाही. हे कोणत्या सर्व कमी निघालं सगळी जोखमदारी माझ्या. दूध 14 लिटर फिक्स 100 रुपये कमी नाही, काही नाही तिथे. आणि ते तुम्हाला काढून मला ते काढून देतो. काय त्याला काय 500 रुपयाची वासरू आणून लावली पण ते आपण करीत नाही. जी सांगून देते काय बघ लागलो. कारोड बी निकट आहे आणि तुम्हाला कधी काय करायचं तिथं जनावर कवा तयार होत नाही. तुम्ही ह्याला म्हणजे तुकडे बघा की कारोड नसतात ती काय गाय काय डाबा बरं गाय म्हणा. हा का असं ते समोर आहे त्याची करकोडे का आता अंधार नाही काय नाही. म्हणा की म्हणा की तुम्ही म्हणा का मी म्हणे 55 म्हणले कसं असं मागायला सांगितलं. मी सांगितलं आता 14 लिटरची गाय 25 ला आणि 20 ला मागत बसले. कसं यावर होईल सांगा बरं तुम्ही. काय असं म्हणजे कशाला म्हणायचे असा कधी असतो जनावर राहू द्या. आता 5 हा ते डबा डुबा असतं काय करता तर मग इकडे आता जर कुठे गेल तर मग कान का असा ते नव्हतं या थोडं उघड आहे पण तुझा जनावर उघडं राहते. आपलं खाऊ घालवर बरं मला सांगा 3 टाइम तर दूध नसते त्याला आराम लागते का. तुम्ही बी सांभाळे जनावर काही बी चारा तुम्ही काय अडचण काही बी खाता तुम्ही काही बी चारा. बरं मला सांगा 3 टाइमाचं चटलं दूध नसलं ती काच जाळून बसते. तुम्ही आता पिळणारे माझे आम्ही जर इकणार असलो आता येईल देऊ नका आम्हाला पण घ्यायचं म्हणून तुम्ही डील कॅन्सल झाली. काय आपल्याला रेट मध्ये फरक जाणार त्यामुळे डील कॅन्सल केली आपण. बघू पुढची काय बघू आता. बघू आता दुसरीकडे जाऊ, दुसरीकडे चौकशी करू. पटलं तर तिकडे बघू, नाही तर जाऊ आपलं. फक्त उशिरा लागू झालंय. आमच्या माणसाचं बजेट आहे 30-35 हजार रुपये. किती 30-35 हजार बजेट आहे का आपलं. इथे रेट जरा जास्त सांगायला लागलेत त्यामुळे जरा थांबून आम्ही. आणखीन 4 ठिकाणी बघितलं मी. 4 ठिकाणचे व्यवहार कळतात, रेट कळतात. बघणं गरजेचं आहे 4 ठिकाणी, त्याशिवाय व्यवहार बसत नसते. घेतली का हातावर एवढं सारखं माझं मी पिळतो. वर सांगायला का पिळा 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 ये इकडे बसा बघा कोणासाठी पिळाली होती मान्य. मान्य पिळा की जरा पलीकडला पिळा पिळा जरा खास खा पिळा सांडत पाय का उचलायला जरा पाय कस काय हा पाय कस काय बाकी काय नाही. मी इतका बसलोय जाऊन मी तोंड फोडीन माझं तिला टाकलं होतं मान्य. आहे का अहो आहे का आहे का मान्य. असा वगैरे धंदा नाही माझा बरोबर आहे का. आहे धंदा फसाकडीचा फक्त सड जे आहे
₹30 मलम मिळते हिमेक्स म्हणून आपलं झिंग म्हणून पावडर कर झालं असं लावायचं सडं ओले करून चौथ्याची कपडी गळती तुमची कोणची बाटली किती तर नमस्कार मित्रांनो, एवढं सगळं अख्खा बाजार फिरून कमीत कमी आम्ही 10 ते 12 प्रकारच्या गाया बघितल्या असतील. एवढ्या सगळ्या गाया बघितल्या तरी आम्हाला त्यातली एकच पसंत पडली. दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही गाई आहे. कासात बिसात एक नंबर गाई आहे. दाराला 4 थणं एकदम ओके आहेत. पिळायला बिळायला 2 टाइम 12 लिटर दूध देते. 7-7 लिटर गाई नंबर 1 आहे. आम्ही एक असा माणूस आणला होता जो गायला एकदम पारखण्यात एकदम नंबर 1 माणूस. त्यामुळे त्याने दाखवले आम्हाला ही गाई नंबर 1 गाई म्हणला, म्हणून आम्ही फायनल केली. नाका तोंडाला पाठी पोटाला नंबर 1 आहे.